नमस्कार मंडळी, मी नमिता पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। या दिवसाची छान अशी सुरुवात या नवीन दिवसापासूनच करूया। तर माझं पहिलं काम किचनमध्ये आल्या पहिल्यांदा असतं खिडकी ओपन करणं, कारण खिडकीमधून येणारा सूर्यप्रकाश शरीरासाठी आणि घरातल्या असलेल्या निगेटिव्हिटीसाठी खूप चांगला असतो। तसे तर जास्त काही प्रकाश येत नाही, पण थोडाफार तरी येऊन जातो। म्हणून मी इकडे लगेच स्वयंपाक आवरून घेतला आणि मी आज भाकरी बनवल्या होत्या आणि भाजी बनवली होती खारं वांग। आमच्या घरात ना एक सपक भाजी करावीच लागते, कारण आपणना जास्त तिखट जमत नाही। मग त्यापेक्षा ना सपकच भाजी केलेली बरी पडते। आणि आता देवांशूला पण वरचं सगळं खायचं कळतंय आणि त्याच्यामुळे ना त्याला सपक भाजी केली ना की दोघांचंही भागून जातं। आई तर सकाळीच रोज रानात निघून जातात लवकरच, मग त्याच्यामुळे ना त्यात त्यांच्या पुरता स्वयंपाक करून घेऊन जात असतात। फक्त आम्हाला पाठीमाग उठून 3 जणांचा स्वयंपाक करायचा असतो, आप्पांचा, माझा आणि देवांशूचा। त्याच्यामुळे आता ते आप्पा येत असतात 11 11:30च्या दरम्यानमध्ये। मग त्या अगोदर माझं 9 9:30 पर्यंत सगळं काम आवरून होतच असतं। मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि कसं एकदमच भांडे घासलेले बरे, म्हणून की नाही भाजी झाली की लगेच भाजीपत्रात काढून घेत असते। तसे मला कपडे सुद्धा जास्त नसतातच। आई जाताना ना त्यांचे सगळे कपडे आंघोळ वगैरे लवकर होते त्यांची, त्याच्यामुळे ते त्यांचे कपडे धुवून जातात। जरा थोडंसं उलट आणि थोडंसं सवास असं काही काम माझं चालू असतं। सध्या आता आमच्या रानामधला हरभरा काढायला आलेला आहे, त्याच्यामुळे ना आई खूप सकाळ सकाळ लवकरच निघून जातात। परत बाकीचं सगळं मागवून मीच आवरून घेत असते। आणि जरा सावलीचं काढायला पण बरं वाटतं, कारण उन्हामध्ये आपल्याला घराच्या बाहेर निघू वाटत नाही, उन्हात तर त्यांना काम करावं लागतं। म्हणून सकाळी सकाळी लवकर जात असतात आई रानामध्ये। मग बाकीचं सगळं घरचं आपण आवरून घ्यायचं। तसे फक्त मला ना आता देवांशूचे आणि माझेच कपडे धुवून टाकायचे होते। जरा देवांशूला मी आता उन्हाळ्यामुळे ना जरा जास्त कपडे बदलण्यात येतात, कारण तो बाहेर खेळतो, म्हणजे अंगणामध्येच खेळत असतो आणि माती वगैरे लागते। मग आता उन्हाळ्यामध्ये काय होतं की धूळ वगैरे अंगणात जास्त आलेली असते, कारण गाड्यांच्या वाहतुकीला रस्त्याच्या समोरच घर असल्यामुळे जरा धूळ जास्तच येते अंगणामध्ये। त्याच्यामुळे ना 2-3 टाइम तरी दिवसातून कपडे बदलून होतातच। सगळं काम आवरून झाल्यानंतर मग मी आले होते बेडरूमकडे, कारण सकाळी मी तर उठले होते, पण देवांशू झोपलेलाच होता। मग तो उठल्यानंतर तसाच बाहेर आला। मग ते सगळ्या अंथरुण वगैरे सगळं काढायचं बाकी होतं। ही रूम पूर्णच क्लीन करायची राहिलेलीच होती, म्हणून म्हटलं की ही रूम पण क्लीन करून घेते। ब्लँकेटची घडी वगैरे घातली आणि थोडेफार ड्रेस होते मी जे की ट्राय केले होते आणि तेच मला घड्या घालून व्यवस्थित ठेवून द्यायचे होते। तसं तर मला हे बेडशीट आणि उशीचे कव्हर सुद्धा धुवायचे होते, पण देवांशूच्या मूडवर डिपेंड असतं। तो जरा किरकिर जर करायला लागला ना की मला कुठलंच काम करू देत नाही, मग त्याच्यामुळं मी ना स्किप करते। जी माझी रेग्युलर कामं आहेत ती करून घेते, आणि ज्यावेळेस तो झोपी जातो किंवा काहीतरी कुठल्या तरी खेळणीमध्ये जर व्यस्त असला ना मग त्याला थोडंसं नादी लावून मग मी माझी कामं एक्स्ट्राची करून घेत असते। आणि तो आज जरा जास्तच किरकिर करत होता, आंघोळसुद्धा घातल्यावर तो रडतच होता। त्याच्यामुळं मी आज ते बाकीची कामं सोडून दिली होती आणि रोजचीच कामं करून घेणार होते। मला तसं तर मी ना स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला होता, पण आज माझी किचन वगैरे सगळं झाडून घ्यायचं राहिलेलं होतं, पीठ वगैरे सांडलेलं होतं। मग मी किचन आणि हॉलसुद्धा झाडून घेतला होता। त्याला बघत बघत सगळी कामं करणं म्हणजे शक्य गोष्ट नाही, आणि त्याचं असं चालू असतं। तो माझ्या पाठीमागं फिरत असतो आणि मी काम करायलेली असते। ऊन जास्त असल्यामुळे त्याला घराच्या बाहेर जाऊ देत नाही। आणि नंतर सगळी कामं आवरून असे बसले होते की घरी आले होते पाहुणे। हे आहेत आमच्या आईंच्या भावाचे सासरे, म्हणजेच ते आमच्या आईच्या भाऊजाईचे वडील। मग ते आमच्या गावी आले होते काही कार्यक्रमानिमित्त, आणि मग त्यांना माहीत झाल्यानंतर ते आले होते आमच्या घरी। पण आज आई घरी नव्हते आणि आप्पाही घरी नव्हते, म्हणून मीच त्यांचा पाहुणचार केला। आणि ते गेल्यानंतर मग दुपारून थोडासा वेळ आराम केला। नंतर 4 वाजता मी ना पाईप लावला आणि म्हटलं की पाणी सगळ्या अंगणामध्ये मारून पण घेते। आणि तसं तर पाणी पण संपलं होतं, म्हणून पाणी पण भरून घेतलं। आणि तुम्हाला सांगते, उन्हाळ्यामध्ये ना पाणी अंगणामध्ये मारायला खूपच छान वाटतं। जो मातीचा वास येतो, आता खाली जरी बेसमेंट केलेलं असले तरी झाडाच्या साईडला माती असल्यामुळे ना खूप छान वास येतो। आणि लेकरं वगैरे खेळत असतात अंगणामध्ये। मग मी म्हटलं, जसं की म्हटलं, उन्हाळ्यामुळे ना जी रस्ता आहे समोरचा त्याच्यावरून गाड्यामुळे येणारी जी धूळ आहे त्याच्यामुळे अंगण जरा जास्तच घाण होतं, म्हणून मी अंगण पाण्याने धुवून पण घेत असते। नंतर सगळं पाणी भरून घेतलं आणि ना सकाळी मी शेंगदाणे आणले होते, तेच मला राहिले होते भाजायचे। मग ते पण भाजून घेतले आणि म्हटलं की कसं की एकदम कुट्टा वगैरे करून ठेवला का नाही की भाज्या करायला जरा बरं पडतं। आणि शेंगदाणे संपलेले होते, मी सकाळी जाऊन आणले, पण मला कामाच्या रड्यात भाजायचे राहून गेले। आणि एकदा ऊन पडलं ना की मला काही काम करू वाटत नाही। मी सगळी कामं 12च्या आत सगळे
आवरून घेत असते A to Z सगळे. म्हणजे तसं तर माझी कामं 9 9:30 पर्यंत होऊन जातात, पण बाकीचे जे राहिलेले असतात ते पण मी करून घेत असते. मी सकाळी दूधसुद्धा तापवलेलं नव्हतं, ते सुद्धा मी आत्ताच तापवून ठेवलं होतं. थोडंसं गार झाल्यानंतर म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवून देता येईल. मग नंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा राहिलेला होता आणि स्वयंपाकाचा आज मेनू होता भाकरी आणि कांद्याची पात बनवली होती मी. पण जास्त कोणाला भूक नसल्यामुळं मी फक्त 2च भाकरी टाकल्या होत्या. आई म्हटल्या होत्या की माझ्या नावची पण भाकर टाकू नको. मी पण रानातून आलेली थोडीशी भाकरी आहे तीच खाईल, जास्त भूक नाही आहे आणि मला पण जास्त भूक नव्हती आणि सकाळच्या भाकरी उरलेल्या होत्या. मी सकाळपासून काही जेवण नव्हतं केलं, मला भूकच नाही लागली आणि उन्हाळा पडला ना की मला जेवण जातच नाही, मला फक्त पाणी प्यावंसं वाटतं. त्याच्यामुळं ना आज भाकरीसुद्धा मी 2च टाकल्या होत्या आप्पांपुरती आणि देवांशीपुरती. मग इकडं मी सगळा स्वयंपाक उरकून घेतला होता मी माझा. आता मला फक्त राहिलं होतं फक्त शेंगदाणे वाटून ठेवायचे. मग त्याच्या आधी ना हे सगळं गॅसपासलं क्लीन करून घेतलं. आमचा गॅस खाली असल्यामुळे ना जरा जास्तच घाण होतं, कारण सगळं सामान खाली घ्यावं लागतं, पाणी वगैरे सांडतो स्वयंपाक करताना. त्याच्यामुळं गॅस आणि गॅसच्या समोरचं सगळं क्लीन करून घेतलं आणि मग नंतर म्हटलं की सगळं व्यवस्थित ठेवून देता येईल. मग सकाळचा मी डब्बा काढला, म्हणजे त्याच्यामध्ये मी भाकरी वगैरे ठेवत असते, कारण आता उन्हाळ्यामुळे ना भाकरी किंवा चपात्या कडकच होऊन जातात. म्हणून मी बघितलं तर त्याच्यामध्ये ना 1.5 भाकरी तशीच होती सकाळची माझ्या नावची आणि अर्धी ना देवांशीच्या नावची तशीच राहिलेली होती. मग मी पण म्हटलं की बरं झालं स्वयंपाक कमी केला ते. आणि नंतर मग मी सगळे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घ्यायला घेतले, कारण कसं होतं ना की आपल्याला इमर्जन्सीमध्ये कधी भाज्या बनवाव्या लागतात, तसं आमच्या आईंना पण सकाळी लवकर रानात जावं लागतं. मग माझं सगळं आवरायच्या आधी त्यांच्यापुरती 1 भाकरी आणि काहीतरी भाजी जरी करून घेऊन चालल्या तर मग बरं पडतं ना, कुट्टा वगैरे आयता असेल तर. तसं तर आमच्या शेंगदाण्याच्या कुट्टाच्या भाज्या जास्त कोण खातच नाही, आमच्यात ना वाटणाच्याच भाज्या जर बऱ्यापैकी खातात. असे आमचे सगळ्यांचे जेवण झालेले होते आणि भांडेसुद्धा माझे घासून झाले होते. पूर्ण दिवस माझा असा जातो आणि आणखीन छोटे मोठे बदल तर राहतातच. ते तर मी तुमच्यासोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत शेअर करणार.